जय श्री राम मित्रांनो, मी निखिल तुमचं स्वागत करते बरं का तुमचा नवीन ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं। सो आता आम्ही मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव इथे आलेलो आहे। आता तिकडचं आपलं झालेलं आहे सगळं दर्शन चाललेलं। यांचं आवरलं का? आवरलं जायचं आज दर्शनाला जायचं आहे आपल्याला। कुठून एंट्रन्स इकडे दुकान वगैरे ते मंदिर इथून जायचं मंदिराकडे। आपण नंदीचं दर्शन घेऊच नाही ते कासव आहे अँड हेअर इज दी मंदिर। चाललो आता आतमध्ये। झिरो गर्दी, आज झिरो गर्दी। आहे गर्दी, झिरो गर्दी नाही, गर्दी हाय, गर्दी आहे, लाईनला उभे राहावे लागेल। चलो बरंच पळावं लागणार आहे, खूप जायचं इकडे। हो प्रत्येक वेगवेगळे एकदम असे नावांचे गणपती बाप्पांची मूर्ती आहेत ते एवढं असं आहे। तर चला इथून आपण तुळजापूरला जाणार, त्याचं 300 किलोमीटरचं डिस्टन्स आहे। चाललो आता ते जवळ ते डिस्प्ले दिसत आहेत, आतमध्ये नेऊन दिला तर तुम्ही इथनं दर्शन घ्या। चाललेलो आहे आता आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे, बट थोडंफार दर्शन झालेलं आहे आमचं अँड थोड्यावरून फोकस होईपर्यंत फोटो उकलेला आहे या ठिकाणी। तर जिथे बघावं तिथे गणपती बाप्पा, नुसते गणपती बाप्पा आहेत। हे बघू शकता, ओम महाकाल, ओम नमः शिवाय। मॅप बघू शकता तिथे मयुरेश्वर, सिद्धविनायक, वरदविनायक, बल्लाळेश्वर, महागणपती, मोरगाव झाले माझं, चिंतामणी। हा टोटल पूर्ण मॅप आहे, अष्टविनायक नकाशा आहे पूर्ण। सो तुम्ही पॉज करून बघू शकता। ओके आता निघतो बाहेर। पंपवर आलेलो आहे आम्ही सोलापूरमध्ये। आता MIDC मधला CNG पंप आहे। कसे दिसते आपली सो आता आलो CNG भरायला। गाड्या बघा ना किती लावल्या, प्रॉपर CNG पंप आहे प्रॉपर। मागे लाईन पण बघा ना, लाईन आहे। आम्हाला लाईन पण दाखवतो। अजून जेवायचं बिवायचं पार किती बाकी, भूक लागली पार। तर CNG भरायचं मग निघायचं आता। चल सो गाईज आता NS65 ला आहे सोलापूर हायवेला। सोलापूरच्या पुढे तुळजापूरला चाललेलो आहे। आता 500 मीटरवर एक टर्न घ्यायचा आपल्याला। NS65 मस्तपैकी चुम्मेश्वरी हायवे चाललेला आहे कडकमध्ये। हे असे बायकर येतात मध्ये। आता जरा हॉटेल बिटल सर्च करतो, स्टे करायचं आहे आणि जरा पोटा पाण्याचं बघायचं आहे। आता डायरेक्ट तिकडे गेला भेटतो तुम्हाला। चलो आम्ही आता तुळजापूरमध्ये आलेलो आहे आणि आता बाकीचे गेलेत जरा रूम वगैरे बघायला। इथे आता गाडीकडे कोण नव्हतं म्हणून मी थांबलेलो आहे एकटा। अरे इथं कोण कोक राहिला एवढा? मम्मी वहिनी बसलेल्या आहेत, दादा ते गेलेले आहे। तुळजापूर पुढं होतं भारी, पण आता पुढं आपल्याला नेमकी गाडी लावायला जागा नव्हती। गेट आहे समोर, तिकडे गेट आहे, हे इकडे गेलेत पुढं तरी। मी असा फिरतोय बाहेर, मी आता जरा त्या साईडने आत जाऊन बसतो। हे इकडं असं आलं काही अशी गंदगी असते तिथे। आता काय करू शकतो त्याला आपण? ऐक हा। सो आता बसलेलो आहे गाडीमध्ये मी जरा।
गेले ते बघू काय होते. अँड आता उद्या सकाळीच आपलं दर्शन होईल. सकाळी तुम्हाला जसं दाखवलं. आता रूमवर जाऊन फ्रेश होऊन खाऊन आराम करायचा आहे फक्त आज. बाकी आज दुसरं काहीच नाही. सो चला आता भेटू डायरेक्ट तुम्हाला काय होते पुढे त्याच्यावर, नाही तर डायरेक्ट रूमवर फिरतोय इथे. अँड आता हॉटेलला चाललेलो आहे आम्ही इटिंगला. हॉटेल कामात तेव्हा इथे समोर इथे जायचं आहे आम्हाला इटिंगला. फिरतोय आता मस्तपैकी. ह्या अशा टाकल्या फिरायला माझी येते मस्त. हां सो गाईज आता वाजले सकाळचे 4 आणि आम्ही चाललेलो आहे आता मंदिराकडे. रवाना होतोय. पायी चाललो आहे. हॉटेलपासून जवळ आहे आपल्या. सो सकाळ आपला अभिषेक आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर जायचं आहे. चाललेलो आहे आम्ही त्याच्यामुळे पटापट. हे बघा टोटल अख्खा रोड सुनसान आहे. अजून काहीच उघडे चालेल. चहाच टपरी उघडी नाही. चला मग काय आता जाऊयात. तळारी मंदिराच्या तिथे गेलो भेटतो. समोरच मंदिर आहे. आता अभिषेक करायला चाललेलो आहे आम्ही. त्या आतमध्ये बाहेरून आलेलो आहे. अभिषेक करायचा आहे आता आम्हाला. आय थिंक दर्शनासाठी पण इथूनच रांग जात. हां मुख दर्शन बघूयात आता काय होतं. आलेलो दर्शनाला जायचं काय चूक भूल झाली असेल तर माफ करा. देवीचा मान सन्मान ते सगळं केलेलं आहे. दर्शन झालेलं आहे सगळं. आता परत अभिषेक आणि त्याला 9 वाजता यायचं आहे. अभिषेक आणि नैवेद्य तिथं आता त्यांनी थांबवल्यामुळे आपण काय करू नाही शकलो. मंदिर आता टोटल दुकानं उघडलेत. डॉगूच भांडण नाही करत. चला टोटल दुकानं उघडले.